सो लेट स्टार्ट. भाई यार लय दिवसानंतर व्हिडिओ बनवून राहिलो माहीत नाही म्हणून, पण आता असं होणार नाही, म्हणजे होणार नाही गॅरंटेड. दिवसातून 2 व्हिडिओ बरोबर येणार आणि मला चॅनल कंटिन्यू राहणार. चॅनलची बँड वाजवून ठेवली आहे मला माहीत आहे ही गोष्ट, पण थोडा अटकलो होतो यार, सॉरी. बट आता कव्हरअप करून टाकू आपण. आता चॅनल करावं लागते आपल्याला. तो चलो मॅच झाली. आता आपण इंडिया मॅच हारली आहे सध्याच्या कंडिशनमध्ये. खराब हारली, एवढी खराब हारली त्याची लिमिट नाही. तुम्हाला माहिती आहे मॅचची कंडिशन काय होती? आपल्याला अर्धा 1 घंटा पहिले माहीत होतं की आपण मॅच हारणार आहोत. आणि हे सेम असं झालं की 2019 नाही 2023 19 नोव्हेंबर त्या दिवशी जे झालं सेम या दिवशी, म्हणजे आजही असंच फील होऊ राहिलं तो. आणि माहीत आहे का, आज साऊथ आफ्रिका मॅच खेळायला उतरली होती, पण त्याच्यासोबत एक गोष्ट होती साऊथ आफ्रिकाची की यार ते बदला घ्यायला उतरली होती. ते प्रॉपर बदला घेतला त्यांना. त्यांच्या तोंडावर ॲग्रेशन होतं, त्यांच्या मनात राग होता त्या फायनलचा. ते डेव्हिड मिलरनं दाखवून दिलं. मिलर मनात भरून बसला होता. मी त्याचा इंटरव्ह्यू नाही वाचला, काय काय बोलला तो, म्हणजे मॅच झाल्यानंतरच्या इंटरव्ह्यूमध्ये. प्लेअर ऑफ द मॅच तर त्यालाच भेटलं अशी, तो काही विषय नाही आहे. पण मला एवढं माहीत आहे की तो त्याच्या मनातला भरून बसला होता आणि त्यानं एक जागी किंवा एक ना एक दिवशी तर गेम करायचाच होता. आज तोच गेम केला त्यानं. अहमदाबाद स्टेडियम, नरेंद्र मोदी स्टेडियम, एवढा मोठा इंडियन क्राऊड, निळी जर्सी पिवळ्या जर्सीपासून हारली. आणि त्यानं म्हटलं की भाईसाहेब याच्यावर मोठा चान्स नाही आहे यांना हारवायचा आणि यांचं हे करायचं. ह्युमिलेट केलं त्यानं. एवढं गंद नसतात हरवत. आपण हारलो एवढं गंद. आपल्या इथं म्हणजे किती चुका आहे मला तुम्ही एवढं मी मोजून दाखवू शकतो, मी मोजून दाखवणार. आता हे हारचा जिम्मेदार कोण आहे आता एवढं कोण सांगा. म्हणजे मी असं नाही म्हटलं की इथं आपली टुर्नामेंट खतम झाली, नाही. हे होणं गरजेचं होतं, कोलॅप्स होणं गरजेचं होतं, हारणं गरजेचं नव्हतं. कोलॅप्स होणं गरजेचं होता, पण हारणं गरजेचं नव्हतं. यार कसे खेळू राहिले यार तुम्ही, म्हणजे असं वाटलं की तुम्ही खेळू राहिले का नाही खेळू राहिले सगळेजण यार. म्हणजे असं रनबॉलच्या इंटेंटने खेळणं सगळेजण. तिलक तसा खेळू राहिला, सूर्या तसा खेळू राहिला, हार्दिक तसा खेळू राहिला, एकटा जीव शिवम दुबे एकटा जीव खेळला, तो एकटा जीव मारू राहिला तो. वॉशिंग्टन सुंदर. आणि तुम्हाला मला हे एवढ्या काही चांगल्या बॉलनं आउटही नाही झाले. यांना विकेटा फेकल्या भाई, यांना विकेटा फेकल्या. तिलक वर्मा काय करू राहिला यार तू? आता सांगून द्यायला म्हणजे कधीपर्यंत म्हणजे असं चालन? कधी म्हणजे काय विषय काय? तिलक वर्माची गोष्ट काय माहिती आहे का? तिलक वर्मा IPL मध्ये असाच करतो होता, जो रन बॉल इंटेंट. एकदा त्याला RCBच्या समोर रिटायर आउट केलं. नेक्स्ट मॅचमध्ये 22 बॉलवर सेंचुरी मारली त्यानं. आता असं काही करावं लागते काय? असं सांगून द्या, असं करून टाकू. असं नाही चालत नाही यार. तुम्ही रन बॉलच्या इंटेंटने खेळू राहिले, एक जण खेळू राहिला ठीक आहे, ते हे करता येते. तिलक वर्माला आपण त्याच्यासाठी ठेवायला आहे की बा तू कंडिशन आल्यावर तू बराबर ॲक्सेलरेट करतो आणि बाकी तुझ्या हिशोबाने तू पाहून घे काय तुला करायचं आहे. तो सूर्यकुमार यादव तसं खेळू राहिला, ठीक आहे इनिंग बिल्ड करावं लागते, पण भाई तुझे शॉट्स आहे ना काही यार, म्हणजे सगळं खतमच करू राहिले यार तुम्ही. अभिषेक शर्मा आउट ऑफ फॉर्म म्हणजे तो प्लेअर आता काय म्हणा मला तुम्ही सांगा. ईशान किशन 3 नंबर, तिलक वर्मा. अरे यार 2 विकेटा लवकर पडल्या होत्या आपल्या दोन्ही ओपनरच्या. नाही, एक ओपनरची एक 3 नंबरची. दोघं जण खेळू राहिले तिथे. आता मग हा पडला ईशान किशन, मग हा आला शिवम दुबे. वॉशिंग्टन सुंदर. आणि मला एवढं गोष्ट सांगून द्या, अक्षर पटेलने कोणत्या खुशीत बसवलं तुम्ही मला फक्त एवढं सांगा. अक्षर पटेल बसलाच कसा का मला फक्त एवढं सांगून तर द्या. काय रिझन काय अक्षर पटेल बसायचं? इंजिअर्ड आहे का? त्याने खाल्लं पिल्लं काय जास्त? काय विषय काय आहे? अक्षर पटेलची कोणासोबत दुश्मनी आहे काय आहे? गौतम गंभीर स्वतः वाईस कॅप्टन होता ना भाऊ तुम्ही, मग तो अक्षर पटेल कसा का बसवलेला? अक्षर पटेल काय कॅलिबरचा प्लेअर होता ते सांगा लागते काय?
अक्षर पटेल तर होम ग्राउंड आहे, अहमदाबाद होम ग्राउंड. IPL फ्रँचायझीचं नाही म्हणून राहिलो मी, अक्षर पटेल तर म्हणून राहिलो. अक्षर पटेल गुजराती आहे भाऊ, त्याचं होम ग्राउंड आहे. त्याला माहिती आहे ते पिच कशी आहे, काय कसं आहे, तो सगळा गेम त्याला माहिती आहे तिकडे. अक्षर पटेलनं फायनलमध्ये 47 रन मारले. त्याच्या बदौलत आपण ते फायनल जितलो, नाही तर ते फायनलमध्ये आपले घोडे लागले होते. ते मॅच आपली गेलती. तुम्ही त्याला बसू राहिले यार, त्याला अक्षर पटेलने. अक्षर पटेल बॉलिंगमध्ये काय करू शकते ते सांगायची गरज नाही आहे. अक्षर पटेल मोठ्या मोठ्याला थंड पाडून टाकन, मोठ्या मोठ्याले. अरे यार लय म्हणजे लय लय तगडा बॉलर आहे यार तो. फिल्डिंगही तगडी करते, बॅटिंगही तगडी करते, मग काय बसू राहिले त्याला. वॉशिंग्टन सुंदरले गेम टाइम द्यायला लागते बरोबर आहे, पण आता आता एवढा वेळ मग झोपले होते काय, पहिले देऊन देते. आता देऊ राहिले गेम टाइम अक्षर पटेलले बसून. अबे तो व्हाईस कॅप्टन आहे, तुम्ही बसून जाते. सूर्यकुमार यादव तुम्ही बसून जाते भाऊ यार. आता काय म्हणा मग तुम्हाला, अक्षर पटेल कसं बसू राहिलं मला फक्त एवढं सांगून द्या. अक्षर पटेल प्रत्येक मॅच खेळला पाहिजे. एनी हाऊ तुम्हाला कोणालाही बसायचं असेल तर बसून टाका. सूर्यकुमार यादव स्वतः बसलाच चालते, पण अक्षर पटेल खेळा. अक्षर पटेलच्या पेक्षा चांगला प्लेयर सध्याच्या कंडिशनमध्ये नाही आहे इंडियात. T20 फॉर्मॅटमध्ये एवढा बढिया ऑलराऊंडर आहे तो. हार्दिकही आहे नो डाऊट, हार्दिक एक नंबरवर आहे, पण अक्षर पटेल आहे. त्यानं जे करून दाखवलं ते तोच करू शकते. ते मॅच गेलती त्यानं आणली, एवढं लक्षात ठेवजा. ते मॅच खतम झाली, 3 विकेटा लवकर पडल्या होत्या आपल्या, 3 विकेटा. रोहित शर्मा, पंत आणि स्काय 3 विकेटा पडल्या होत्या आपल्या. अक्षर पटेलनं गेम केला तो पुरा साऊथ आफ्रिकेचा. सगळ्यांना खायचू मारलं, कसिटो रबाडाले सुधू मारलं, केशव महाराजले मारलं, सगळ्यांना मारलं. आज बसू राहिले तुम्ही त्याला. मी एक मॅच हारल्यानंतर मी असं नाही म्हणून राहिलो की कोणती एक टीम चांगली होऊन जाते कोणती एक टीम खराब होऊन जाते. नाही, हारात प्रॉब्लेम नाही आहे, पण ज्या हिशोबानं आपण हारलो ना त्याच्यात प्रॉब्लेम आहे. जलील होत होत हारलो आपण, जलील कचरा करत करत हारलो. अपमान झाला, अपमान. आगाजी नाही म्हणून राहिलो मी, आगाजी 21 वाला मॅच चाहिए, आगाजी असं नाही म्हणून राहिलो मी. मी असं म्हणून राहिलो की यार थोडी कॉम्पिटिशन. सगळ्यांची आउट ऑफ फॉर्म, सगळा कोलॅप्स, एवढा खतरनाक कोलॅप्सही नव्हता. पहिली गोष्ट तो 10-15 बॉल सगळेजण खेळू राहिले ते. 10-15 बॉल खेळल्यावर माणूस एक तर 47 एक तर 48 वर असते यार. 15-20-25 बॉल खेळल्यावर सगळे रना बॉल करून चालू होते, रना बॉल. एवढा वाईटपणा यार. अहमदाबाद स्टेडियम यार, हे तर काही निळी आणि पिवळी जर्सी असली तर ठवास नाही मॅच. अरे एवढं सांगा मला, 2023 पासून जिंकू राहिलो आपण. 2023 पासून ICC टुर्नामेंट्समध्ये एक मॅच लागली होती फायनल, त्याच्यानंतरही आपण कंटिन्युअस जितत गेलो, कंटिन्युअस. एक मॅच नाही हरवलो कुठं. आज मॅच हरलो आपण. ती स्ट्राईक तुटली आपली, कंटिन्यू जितू राहिलो यार, कंटिन्यू. सगळं घेतलं, सगळं, काहीच नाही सोडलं ना. आपण घंटा टॉस जितू राहिलो तरी काहीच फरक नाही पडू राहिला. मी तर मारन, मी तर खेळन, मी तर जितन, या हिशोबाचा अप्रोच चालू होता आपला. आज हरलो आपण. मी मॅड नाही हो राहिलो एका हारच्यानं, पण मी म्हणून राहिलो हारायची पद्धत असते भाऊ. 1 मिनिटही नाही टिकले तुम्ही. या टीमनं यावेळेस कमबॅक केलंच नाही. कमबॅक कसं मी सांगतो. 3 विकेट लवकर पडल्या होत्या. पहिली विकेट अर्शदीप, पहिली विकेट बुमराह, अर्शदीप असं काहीतरी झालं. ते 3 विकेट मी कन्फ्युज पहिली कोण घेतली विसरलो वाटते. त्याच्यानंतर डेव्हिड मिलर आणि तो ब्रॅव्हिस, या दोघांची हे लागली, पार्टनरशिप लागली. 97-99 रनाची पार्टनरशिप होती ती. त्या मिलरला आउट करताच नाही उरायला. तो ब्रेव्हिस बरं झालं लवकर आउट झाला, नाही त्यानं आणखीन डॅमेज दिला असता. तो रन बॉलच्या इंटेंटने खेळते ब्रेव्हिस पहिले, रन बॉलच्या इंटेंटनं. तर त्यानं छक्काही मारला पहिले 2-4 बॉलवर. तो तरी 4-5 बॉल डॉट खेळते, एवढा खतरनाक आहे तो. पहिले त्याला पकडता येते का, त्याची खासियत आहे ही गोष्ट. पहिले त्याला पकडता येते. डेव्हिड मिलरचा फॉर्म 1-2 वर्ष झाले बंद होता. इंजिन गरम होत नव्हतं त्याचं. इंजिन गरम नव्हतं होत त्याचं.
तो रन बॉल खेळून चालला होता, एक चौका एक छक्का मारतो हायचा, तरी तो रन बॉलच्या हिशोबाने चालला होता डेव्हिड मिलर. त्याला इंडियाच्या प्रती एवढी नफरत आहे, एवढी नफरत आहे, एवढी की त्याची लिमिट नाही. ते मॅच जे त्याच्या तोंडातून हिसकून आणली हार्दिक पांड्यानं इंडियानं, तो ते कधी विसरणार नाही. आणि मी हे सांगतो, हा काही बदला नाही आहे, पण एक भडास काढणं असते ना, ते आहे ते जे रोहित शर्मानं इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलियामध्ये केलं तर ते आहे. 41 बॉलमध्ये 92 रन होते ना रोहित शर्माचे, ते आहे. डेव्हिड मिलरनं पुरी भडास काढली त्याची की बेटा मी वन साइडेड हारवन. आणि एक गोष्ट सांगू, सगळ्यात खासियत गोष्ट सांगतो मी तुम्हाला याच्यातली, आपल्याला मारणार कोण होतं माहित आहे? आपला हा काय नाव आहे, क्विंटन डिकॉक. त्याचे रेकॉर्ड चांगले आहे इंडियासमोर, इंडियातच चांगले. ना त्याला बुमराचा फरक पडते, ना त्याला कोणत्या इंडियन बॉलिंगचा लाईनअपचा फरक पडते, ना त्याला स्पिनरचा फरक पडते. बाहेर लय एक्सपिरियन्स माणूस आहे आणि तगडा खेळते. जर तो एकदा चिपकला ना तो लवकर आउटही नाही होत झाला, एवढा खतरनाक आहे तो डिकॉक. पण त्याला लवकर पकडलं, रिकल्टनने लवकर पकडलं, एडम मार्क्रमने लवकर पकडलं. या दोघांचा तोडच नाही भेटू राहिला. 99 रनाची पार्टनरशिप कायले म्हणतात T20 घेऊन. आणि आपण माहित आहे एवढं गंदा हरलो. किती रनांना हरलो आपण. शेवटी तर मॅच पान होती वाटत यार, खरंच पान होती वाटत मॅच की का लावलं. आपण 76 रनांना हरलो, 76 रनांना. आणि खासियत माहिती आहे का ह्या गोष्टीची, जो पॉईंट टेबल आहे आपला सध्याचा, तिची पुरी बँड वाजली आता. पॉईंट टेबलचे पुरे घोडे लागून गेले, पॉईंट टेबल खतम झाला आता. म्हणजे यार नेट रन रेट खतम झाला आपला. नेट रन रेटच्या हिशोबानं पाहिलं तर बँड वाजवणं सध्याच्या कंडिशनमध्ये एवढी की त्याची लिमिट नाही. आता माहिती आहे आता काय होऊ राहिलं, हारलो आपण, ठीक. कोणापासून हारलो? साऊथ आफ्रिकापासून हारलो. भूकू कोण राहिलं माहिती आहे? पाकिस्तान. का मी कहून ते म्हणून राहिले संडे कैसा गया. मागच्या संडेला काय झालं ते विसरली. मागच्या संडेला काय झालं ते विसरली. आम्ही ना म्हटलं होतं आगाजी 21 वाला मॅच चाहिए, मग त्याच्यानंतर काय झालं, आगाजीचं काही विचारलं होतं आम्ही ना काही. आगाजी 28 वाला मॅच चाहिए, आगाजी 15 वाला मॅच चाहिए. वन साइडेड हारले तुम्ही आम्हाला शिकू राहिले. अबे साऊथ आफ्रिका टीमची रेप्युटेशन आहे, कमीत कमी आम्ही हारलो ठीक आहे, आम्ही आमचं पाहून घेईन, आम्ही आमचं आताही पाहून घेईन. मी तुम्हाला हेच सांगू राहिलो. इंडिया टीमचा नेट रन रेट -3.800 झाला. 3.800. आता माहिती आहे काय करायचं, आता सिनेरिओ माहिती आहे काय याचा क्वालिफिकेशनचा आपला विषय आहे आता असा की इंडियानं या 2 मॅच जिता, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज तर जितते, काही मोठी गोष्ट नाही आहे, काही विषय नाही आहे. पण साऊथ आफ्रिकाने त्याच्या 2 मॅचेस जितावर राहिलेले. तर साऊथ आफ्रिका एखादी मॅच हारली तर मग नेट रन रेटमध्ये आपण पकडल्याचं. नेट रन रेट हा एवढा खराब आहे की एखाद्या टीमने एवढं कुत्र्यासारखं मार लागते आता समोरची येणारी, किती लिमिट नाही. समोरची येणारी एखादी टीम पकडा आणि त्याला कुत्र्यासारखं मारा, म्हणजे 200-250 रन बनवा, त्याने 50-60 ऑल आउट करा, इथपर्यंत खराब गेम आहे आता. -3.800 इथून कमबॅक करणं नेट रन रेटमध्ये ना मुश्किल आहे, पण होऊन जाते. पण तरीही साऊथ आफ्रिका त्यांचे 2 मॅच जिता, आपण सरळ इथं जातो सेमीफायनल्समध्ये, तर तिथं पाहू काय. आणि जे पाकिस्तान भुकू राहिलं, तुम्ही गलत ग्रुपमध्ये आहे मी तुम्हाला सांगू राहिलो. श्रीलंकाने सोडून न्यूझीलंड वाचले तुम्ही, इंग्लंडला बंबू टाकून देईन. हे 3 आहे बरं, हे बंबू टाकून देईन, मी मजाक नाही करू राहिलो. ज्या हिशोबानं ते खेळतात ना, ज्या हिशोबानं तुम्ही हाय, अबे 1 मिनिटं नाही टिकले तुम्ही, 1 मिनिटं.
ग्राउंडमध्ये 1 मिनिटाने टिकले तुम्ही. इंडिया वर्सेस पाकिस्तान मॅच म्हणजे मागच्याच रविवारची गोष्ट आहे, 15 तारखेची. 1 मिनिट एका ओव्हरमध्ये गेम होते. एका ओव्हरच्या गेममध्ये होते तुम्ही. 40 ओव्हर झाल्या गेममध्ये. एका ओव्हरमध्ये होते तुम्ही गेममध्ये. एका ओव्हरमध्ये की बा नाही बा आम्ही गेममध्ये आहो, आम्ही इंडियाला प्रेशराईज करू राहिलो. घंटा प्रेशराईज करू राहिलो तुम्ही. आणि फालतू बोलणं लय आहे यांचं. कसं आहे माहिती आहे काय, माणसाच्या घरी जेवण करायला नसलं ना तरी बोलतात सगळ्यांना देते, तर बोलते ते सगळ्याच जण. आणि आता माहिती आहे आता काय होणार, आता पाकिस्तान हारा कोणत्या ना कोणत्या मॅचमध्ये. सगळे चूप, सगळे चूप. आणि यांच्यात त्यांचं कोणी नाही आहे बरं. आता हे साऊथ आफ्रिका, आता याच्यात काय हा विषय पाकिस्तानला सपोर्ट करायचा, पण ते कसं आहे माहिती आहे काय, इंडियाचे अपोजिट जे टीम असते त्यांना बाप बनवावंच लागते पाकिस्तानला. त्याला बाप बनतात ते. मागच्या ऑस्ट्रेलिया हे चेंज करत राहतात ते. आता नेक्स्ट अपोनंट कोण आहे, झिम्बाब्वे. फालतू लोक आहे तुम्ही. तुम्ही तुमच्या गोष्टीवर लक्ष द्या, आम्ही आमचं पोंग घेऊ. तुमच्या घरी खा प्यायला नाही आहे इथपर्यंत माहीत आहे. आणि मी कानं खोलायला नका लावू, खरंच कानं खोलून टाका मी. आणि भनू कोण राहिला माहिती आहे का, स्लॉगर. मोहम्मद आमिर ना स्लॉगर कोण म्हणून राहिलं माहिती आहे का, जो फिक्सिंगच्या याच्या पकडला गेला. जो फिक्सिंगच्या याच्या पकडला गेला तो मोहम्मद आमिर अभिषेक शर्मा रे स्लॉगर म्हणून राहिला. USA लंगा गेलता तुले. सुपर ओव्हरमध्ये हरवलं तर. सुपर ओव्हरची ते ओव्हर तुनच टाकली होती त्या माहितीसाठी, माहित आहे. सुपर ओव्हर USA सोबत पाकिस्तान खेळला, त्याच्यातली ती सुपर ओव्हर होती ना एक, ते कोण टाकली होती माहित आहे, मोहम्मद आमिरनं. एवढे वाईट टाकले होते ना, एवढे वाईट टाकले होते की ते बॅटले बॉल लागायचं. 1-2 जे असतात ते नव्हते ते भाऊ. ते बॅट चौका छक्का बाउंड्री तर पाऊस नव्हते राहिले. ते ना वाईट टाकला की इकडे रन पाहायला. मोहम्मद आमिरची कंडिशन एवढी खराब आहे. असन तो चांगला बॉलर, असन फिक्सिंगमध्ये पकडला गेला तो. आठवण करायला नाही गेला मला काय काय तर काय काय झालं. श्रीलंकासोबत काय झालं, इंग्लंडसोबत काय झालं, ऑस्ट्रेलियासोबत तुम्ही ना काय केलं तर आठवण करायला नका लो. फुकटचं आठवण करायला ना. तुम्ही 119 रन चेज नाही करू शकले. 119 रन, 119 रन हे मिनिमम आहे, बेसिक्स आहे. आणि तुम्हाला माहित आहे त्याच्यात खासियत काय होती, त्यावेळेस आम्ही मध्ये बॅटिंग करू राहिलो, बॉलिंग करू राहिलो. झोप येऊ राहिली सॉरी गोष्टीसाठी. बट मॅच लय खराब झाली. लय 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 खराब झाली. इंडियन टीमला लय डिसअपॉइंट केलं. एका मॅच हारल्यानं, एका मॅचनं कोणी चांगला नाही बनत, कोणी खराब नाही बनत, असं मी आताही म्हणून राहिलो. पण जो खेळाचा पैलू होता, जे खेळण्याची पद्धत होती, ती लय बोगस होती यार, लय बोगस होती. म्हणजे तुम्ही काय खेळू राहिले. त्यांचे 3 आउट केले तुम्ही ना पहिल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये, 2 ओव्हरमध्ये. त्यांच्या पॉवर प्लेची बॅट वाजवून टाकली. मग ते आपल्या ब्रॅव्हिसनं, त्या मिलरनं तुमची खोदून मारून टाकली. अरे ते आउटच नव्हते उरायला. ते डेव्हिड मिलरना एवढा मोठा बल्ला टाकला की तो बेटा तो तर मारूच राहिलता. मिलर आज लय गरम होता. मिलर वॉशिंग्टन सुंदर सोबतही खेळला. ते चालत राहते ॲग्रेशन वगैरे, त्याचा काही विषय नाही आहे. पण मिलर आज वेगळ्या फॉर्ममध्ये होता. आणि त्या स्टब्सनं काय भाई, तो जो त्यानं फिनिशिंग केली शेवटच्या ओव्हरमध्ये 20 रन आले. 20 रन. याच्या बॉलिंगची चुकी नाही आहे. म्हणजे बॉलिंगची काय घंटा चुकी नाही म्हणता. जे झालं ते झालं ठीक आहे. बॉलिंगमध्ये एवढे तर पाहिजे नव्हते, पण एवढे बनले. पण बॅटिंगमध्ये बॉलिंग वाचू का मी जराशी आपली बॉलिंग. हर्षदीप सिंग 4 ओव्हर 28 रन, 2 विकेट, 7ची इकॉनॉमी. हर्षदीप सिंगनं पहिल्या ओव्हरमध्ये हर्षदीप सिंगनं पहिली विकेट 3ऱ्या ओव्हरमध्ये घेतली, हे सांगू राहिलो. आणि हर्षदीप सिंगनं पहिल्या ओव्हरमध्ये 4 रन दिले ते.
येणं हिचं काम बरोबर केलं हर्षदीप सिंगने. जसप्रीत बुमराह का यार बॉलिंग का पाहता होता मला तुम्ही सांगायची. 4 ओव्हरमध्ये 15 रन आहे, 3 विकेट आहे, 3ची इकॉनॉमी आहे जसप्रीत बुमराह या मॅचमध्ये. या मॅचमध्ये अराउंड 9.5च्या रन रेटनं रन बनले. याची इकॉनॉमी 3ची आहे. त्यानं रन कसे दिले माहिती का? पहिल्या ओव्हरमध्ये 6 रन, दुसऱ्या ओव्हरमध्ये 1 रन, तिसऱ्या ओव्हरमध्ये 5 रन, चौथ्या ओव्हरमध्ये 3 रन. जसप्रीत बुमराह. आपले स्पिनर आणि त्यांचे स्पिनरचा फरक सांगतो मी तुम्हाला. वरुण चक्रवर्ती 4 ओव्हर 47 रन, 1 विकेट, 11ची इकॉनॉमी. आज याचा ऑफ डे होता असं म्हणू शकतो आपण, कारण की पहिल्या प्रत्येक ओव्हरमध्ये बाउंड्री बसला, प्रत्येक ओव्हरमध्ये. वरुण चक्रवर्ती सगळ्यांनी खिचत घेऊन हिंटे, पण आज त्याचा खराब दिवस होता. लय खराब दिवस होता. आणि मिलरचा आणि साऊथ आफ्रिका टीमचा लय चांगला दिवस होता आज. भयंकर. आणि हे हार आम्ही लक्षात ठेवू बिलकुल, कारण की हे हार दिसणारी आहे भाऊ. कशा गोष्टी करतात, दिसणारी हार आहे. आणि त्यांना जे डॉमिनेट करून मारलं, जे जे तोडलं इंडियाले, जे आकाळा तोडली, जे हड्ड्या तोडल्या, जे इन्सल्ट केली, इन्सल्ट बोलले नाही खेळून प्रोफेशनली. 111वर आउट केलं इंडियाला, 111वर ऑल आउट केलं. एकशे 11वर आउट करणं एवढ्या खतरनाक बॅटिंग लाईन आपली मजाकची गोष्ट नाही आहे. मला साऊथ आफ्रिकेचा पहिल्यापासून भेव वाटत होता. साऊथ आफ्रिका झाली, ऑस्ट्रेलिया झाली, यांची बॅटिंग लाईनअप लय डेंजर आहे. अबे लय डेंजर आहे. संपर्कच नाही झाली. कॉर्बिन बॉशही आहे यांच्या याच्या. आपण याच्यावर होतो. वॉशिंग्टन सुंदर 2 ओव्हरमध्ये 17 रन दिले, 8च्या इकॉनॉमीमध्ये, 0 विकेट. मी वॉशिंग्टन सुंदरले कमी रेट नाही करत, मी वॉशिंग्टन सुंदरले हायली रेट करतो. पण कसं आहे, गरजेचं होतं का आज खेळू देणं? खरंच आजच गेम टाइम देणं गरजेचं होतं, आजच खेळू देणं गरजेचं होतं. अबे असं नसते, प्रत्येकाची काही वेळ असते, त्यावेळेस ते करावं लागत असते. अरे त्याला स्टार्टिंगच्या मॅच देऊन द्यायला पाहिजे होतं. मग तुम्ही करते कोणाला बसवते, कोणाला बसवायचं त्याला बसवते. वॉशिंग्टन सुंदरला गेम टाइम देऊन द्यायचा असता. आता नका देऊ ना. आता जो खेळायचा आहे, जो फॉर्ममध्ये आहे, जो तगडा प्लेअर आहे, ज्याची जागा बनते त्याला दे. अक्षर पटेल कसा का बसला मला फक्त एवढं सांगून द्या. भाई यार लय खराब हरवलं त्यांना. 4 ओव्हरमध्ये 45 रन बसले. हार्दिक पांड्याला 11ची इकॉनॉमी आहे. शिवम दुबे 2 ओव्हरमध्ये 32 रन, 1 विकेट, 16ची इकॉनॉमी आहे. तिलक वर्मा काय झालं तुला, मला तू एवढं सांग आता. काय यार असं नका करत तू यार. लय खराब, लय वाह्यातपणा म्हणतात त्याला. 16 भाई 16. या व्हिडिओचा पार्ट 2 काढू आपण, उद्याच बोलतो मी. हा व्हिडिओ उद्या सकाळी अपलोड करणार आहे. जसं उठलं मी तसं अपलोड करून टाकणार. जास्त वेळ नाही लावणार मी अपलोड करायला. पण हे हार ल बोगस झाली, ल खराब झाली हार. याच्यापेक्षा खराब नाही होऊ शकत की. स्ट्राईक तोडून दिली आपली. चान्सेस कमी झाले, टीम खराब झाली असं नाही म्हणणं. पण हा रियालिटी चेक होता इंडियन टीमले. रियालिटी चेक की तुम्ही करू का राहिले. ईशान किशन काहीच नाही म्हणू शकत, काहीच नाही म्हणू शकत. मागच्या प्रत्येक मॅचमध्ये रन मारवला तो. अभिषेक शर्मा मागच्या वर्षभरापासून रन मारले. हा ज्या दिवशी फुटन त्या दिवशी तर बर्बाद करूनच टाकन कोणाला. पण यार बॉल तर खराब नको करू. मला फक्त एवढं म्हणणं आहे, आउट व्हायचा असेल लवकर होऊन जाय, बॉल खराब नको करू. सॉरी 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 सॉरी. तिलक वर्मा एवढा गंदे शॉटर आउट झाला तिलक वर्मा. अरे अभिषेक शर्मा, ईशान किशनही खराब शॉटर आहे. सगळेजण एकही असं मला वाटत नाही की बा चांगला बॉल होता. तो शिवम दुबे बिचारा एकटा शेवटच्या ह्याच्यापर्यंत खेळला तो. त्याला जर पहिल्यापासून साथ भेटली असती, तो जर वाशीच्या जागेवर आला असता, त्यानं वेगळा गेम केला असता. अबे हे शिवम दुबेला खाली कोण दाबतात मला समजतच नाही.
उतरान दिले 4 नंबर 5 नंबर उतरान दिले 5 नंबरवर 4 नंबर जागा 5 नंबर शिवम दुबे फिक्स करा यार. अक्षर पटेलच्या जागी आज क्वेश्चन सुंदरने पाठवलं. ठीक आहे अरे यार पण दोघांमध्ये फरक आहे. फरक एवढा आहे की अक्षर पटेलनं रन एका मॅच मध्ये मारले होते ज्यावेळेस तिला पहिले बोलवलं ते फायनल होती. मी वाशीला कधीच कमी रेट नाही करत पण भाईसाहेब काही प्रत्येक गोष्टीचा टाइम असते. कधीही काही नसते होत. रिंकू सिंग डगवर आउट झाला बिचारा. म्हणजे पहिल्या बॉलवर नाही पण दुसऱ्या बॉलवर आउट झाला. ऑन सेम वेनं कॅच पकडली. सेम वेनं सूर्यकुमार यादवनं जी कॅच पकडली होती डेव्हिड मिलरची सेम वेनं कॅच पकडली स्टॉपनं 3 जणांची. वरुण चक्रवर्तीनी अर्षदीप सिंग रिंकू सिंग आणि हार्दिक पांड्या तिघांची सारख्या लेवलची कॅच पकडली. सारख्या लेवलची एकदम सारखी. बाउंड्रीचा एक पाय वापस एक पाय अंदर सेम कॅच पकडली त्यांना. ते प्रॉपर तयारी करून आले की आज यांनी बदला घ्यायचा आणि आपण प्रॉपर तेच केलं. ते त्यांच्या प्लॅनच्या हिशोबात होतं. आय होप आपण अशी चुकी डबल नाही करणार. हा व्हिडिओ मी एंड करतो. पार्ट 2 मी उद्या काढणार. रात्री खूप लेट झाला भाई. उद्या बोलू आपण. गुड नाईट नाही म्हणत कारण की हा व्हिडिओ मी सकाळी टाकून राहिलो. सकाळी जसं उठलो मी तसं टाकून देणार हा व्हिडिओ. तो चलो बाय बाय. सबस्क्राईब वगैरे करत यार प्लीज. सॉरी टू से बट आतापासून व्हिडिओ कंटिन्यूस येणार. तो ठीक आहे बाय बाय.